आता कला संग्रहमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हा करंडा पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण 6 मोती टाकून एक राऊंड बनवणार आहोत. 6 लाल मोती टाकून आपल्याला एक असं राऊंड बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी लास्टच्या मोतीतून आपण आपलं वायर बाहेर काढायचं. असं 6चं राऊंड झालेलं आहे. त्यानंतर पुढच्या 2 मोतीतून वायर काढून आपल्याला परत 5 मोती टाकायचे आहेत. 5 मोती टाकून 6चा राऊंड तयार करायचा आहे आणि सेम मोतीमधून आपल्याला वायर बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे आपला 2 6चे राऊंड तयार झालेले आहेत. पुढच्या 2 मोतीतून तिसऱ्या मोतीत वायर घ्यायचं आहे. आणि आपल्याला असे 6चे 8 राऊंड करायचे आहेत. तर हे आपले 8 राऊंड झालेले आहेत. आता आपल्याला 9वं राऊंड बनवण्यासाठी परत तेच प्रोसेस करायची आहे. 2 मोत्यातून वायर बाहेर काढून वरच्या 1 मोतीत आपलं वायर घेऊन परत 5 मोती टाकायचे आहेत. 5 लाल मोती टाकून 6चा राऊंड बनवायचा आहे. तर आपल्याला बेस असा 10 लाल मोत्यांचा राऊंड करण्यासाठी आता खालच्या 2 मोतीतून वायर काढून बाजूच्या 1 मोतीतूनही वायर काढायचा आहे. आता इथे आपण जोडण्यासाठी गोल येण्यासाठी वरचं बेस ते आपण 2 लाल मोती टाकणार आहोत. ते 2 लाल मोती टाकून बाजूच्या एका लाल मोतीतून बाहेर काढून असं राऊंड बनवून घ्यायचं आहे. आता परत खाली 2 लाल मोती टाकून बाजूच्या एका लाल मोतीतून काढून पूर्ण गोल बनवून घ्यायचं आहे. 6चं राऊंड. अशा प्रकारे आपलं गोल झालेलं आहे. आता पुढच्या 1 मोतीतून वायर बाहेर काढायचा आहे. ते 1 मोती आणि बाजूचं 1 मोती असं आपल्याकडे 2 लाल मोती आहेत. आणि 6चं राऊंड बनवायचं आहे तर 4 लाल मोती घ्यायचे. त्यानंतर ते खालच्या 2 लाल मोतीतून आपलं वायर बाहेर काढून घ्यायचं. आणि पुढच्या 2 लाल मोतीतून बाहेर काढून घ्यायचं वायर. आता इथं आपल्याला 5चा राऊंड बनवायचा आहे. 5 मोत्यांचा राऊंड. तर 3 ऑलरेडी आहेत तर 2 मोती आपल्याला टाकायचा आहे आणि वरच्या 3ऱ्या मोतीतून बाहेर काढून घ्यायचं आहे. परत आता हीच प्रोसेस पुढे घेऊन जायची आहे. 2 मोतीतून बाहेर काढून इथं आपल्याला 6चा राऊंड बनवायचा आहे. तर आपल्याकडे 3 आधीच मोती आहेत. तर अजून 3 मोती टाकून 6चा राऊंड बनवून घ्यायचा. अशा प्रकारे 6चा राऊंड झालेला आहे. तर ही प्रोसेस आपल्याला पूर्ण ते 10 जे गोल बनवले आहेत त्याच्यावर कंप्लीट करून घ्यायचं. 1 5चं, 1 6चं, 1 5चं, 1 6चं अशा प्रकारे. तर हे आपलं लास्ट आहे आता. आता आपल्याला 3 मोती टाकून 6चं राऊंड बनवायचं आहे. आता पुढे आपल्याला 4 मोतीतून वायर काढायचा आहे. 1 2 3 आणि 4 मोतीतून. आणि इथं आपल्याला 5चं राऊंड करायचं आहे. 4 मोती आहेत तर 1 मोती ॲड करायचं.
एक लाल मोती ॲड करून त्या चार मोतीतून आपलं वायर बाहेर काढून घ्यायचं. अशा प्रकारे आपला गोल करंडा झालेला आहे. ही त्याच्यातली वाटी टाकून ठेवून बघायची. एक स्टँड बनवायचा आहे आपल्याला, तर त्यासाठी 2 मोतीतून वायर काढून वरचे 4 मोती टाकायचे. 6 मोतीचं जे राऊंड होते त्याच्यातले 2 मोती घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 4 मोती टाकून असं 6चं राऊंड करायचं. ते स्टँड झाल्यासारखं होईल. परत एक मोती सोडून टाकायचं आणि पुढच्या 2 मोतीतून वायर काढून टाकायचं. पहिला 4 मोती घ्यायचे आणि परत तसंच 6चा राऊंड करायचा खालच्या 2 मोतीतून वायर काढून. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गोल जेवढे स्टँड होतील तेवढे 5 स्टँड करून घ्यायचे. 5 6चे राऊंड करून घ्यायचे. आता ही प्रोसेस आपल्याला अशाच प्रकारे रिपीट करायची आहे. खालची 5 मोती टाकलेले राऊंडमधलं सोडून टाकायचं आणि 6च्या राऊंडवर अशी खाली 6चा राऊंड परत करायचा आहे. अशा प्रकारे आपला हा मोतीचा कुंकूचा करंडा तयार झालेला आहे. इथं आता 2 केलेले आहेत, एक हळदीसाठी एक आणि कुंकवासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद पाहण्यासाठी.